ANS न्यूज कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज हा संपूर्ण दिवस आपल्याला बघायला मिळतो। ते आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय काते साहेब, दोघेही भाऊ सुनील आणि मोहन सेठ, आज एक चांगला योग आलेला आहे, कारण हे दोघे एकत्र आले म्हणजे तुमचा प्रोजेक्ट कुठल्या परिस्थितीत कंप्लीट होणार। दोघांचं एकत्र होणं हे महत्त्वाचं होतं आणि तुमच्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र होतात, म्हणून पण एक चांगला क्षण आजच्या दिवसाने आम्हाला बघायला मिळतोय। गेले कित्येक वर्ष हा प्रोजेक्ट कंप्लीट व्हावं अशी माझी पण इच्छा होती। मी खासदार असताना पण संपूर्ण आपल्या लोकसभेतले प्रोजेक्ट कसे कंप्लीट होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होतो, परंतु काही वेळा प्रशासकीय मंजुरी असेल, राज्य सरकार कुठले ना कुठले नवीन नियम होत असल्या कारणामुळे SRAचे प्रोजेक्ट हे सगळे कंप्लीट करण्याकरता पण अडचण निर्माण होत होत्या। परंतु ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद घेतलं आणि तेव्हापासून त्यांनी एक निश्चय केला की सर्व रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट मुंबईतले पूर्ण करायचे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता निर्णय घेतले। आणि त्या शिंदे साहेबांनी SRAच्या बाबतीत खूप असे निर्णय घेतले की SRAचा प्रोजेक्ट कुठल्या परिस्थितीत सगळ्या मुंबईतले कंप्लीट व्हावे आणि येणाऱ्या 4-5 वर्षात 50 लाख रिहॅबचे प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचा आमचा संपूर्ण राज्य सरकारचा मानस आहे। आणि त्याकरता ज्या अडचण येणार आदरणीय काते साहेबांनी एन्व्हायरमेंटचा विषय घेतला, एन्व्हायरमेंटची पण आमची संपूर्ण जबाबदारी आहे। या प्रोजेक्ट करता जी काही अडचण येईल, एन्व्हायरमेंट असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकारच्या पण हेवी सिव्हिल एव्हिएशनच्या संदर्भातलं पण असेल, त्या मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातले असेल, त्या सर्व अडचणी आम्ही दोघे मिळून दूर करू। आम्ही दोघे तुमच्या पाठीशी आहेत आणि संपूर्ण सरकार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी असं समजा, कारण एकनाथ शिंदे साहेब नेहमीच संपूर्ण रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातला जो काही अडचणीचा निर्णय आहे तो निर्णय सॉल्व्ह करण्याकरता नेहमी प्रयत्न करत असतात। आपल्या सर्वांना माहिती आहे BDD चाळ असेल, संपूर्ण धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, आज चेंबूर कॅम्पचं पण MS बिल्डिंगचं असेल, तर त्या सायन कॉरिडॉरला आपल्याला माहीत असेल पंजाबी कॉलनी गेले कित्येक वर्ष रखडलेला, आज कामाटीपुऱ्याचं पण रिडेव्हलपमेंटचं आपण चालू करतोय, आदर्श नगर रिडेव्हलपमेंट, मोतीलाल नगर, पत्रा चाळ, जेवढे रखडलेले जेवढे प्रोजेक्ट होते सगळे प्रोजेक्ट मार्गी। आता SRAच्या बाबतीत पण आपण निर्णय घेतला की जेवढे SRA प्रोजेक्ट आहेत त्यांना 50 एकरचा एक SRAचा मोठा प्रोजेक्ट करण्याचा प्लॅनिंग आहे आणि चेंबूर कॅम्पमध्ये पण 50 एकरचा आपण प्रोजेक्टच्या संदर्भातल्या निर्णय घेतला। मुंबईत साधारण 17 ठिकाणी 50 एकरचे क्लस्टरचे प्रोजेक्ट आपण करतोय। क्लस्टर प्रोजेक्ट करताना त्याची सुरुवात रमाबाई आंबेडकर नगर पासून आपण केली आहे। रमाबाई आंबेडकर नगर मध्ये पण 17-20 वर्ष रखडलेला प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट पूर्ण होण्याकरता मग शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की गव्हर्नमेंटच त्याच्यात पैसे गुंतवतील आणि त्यानुसार MMRDने त्या ठिकाणी पैसे गुंतवले, MMRDने लोकांची भाडे दिली आणि गव्हर्नमेंटनेच कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला, BG शिर्केला तिकडे अपॉइंट केलं। BG शिर्केने आता रिहॅबच्या बिल्डिंगचं पण काम त्या ठिकाणी चालू केलं आणि 17,000 लोकांना एकाच दिवशी 160 कोटीचं भाडं पण देऊन टाकलं पूर्ण। तर अशी नवीन सिस्टीम पण आपण शासनातर्फे चालू केलेले। या ठिकाणी दोघे भाऊ सक्षम आहेत, तसं काही तुम्हाला काही अडचण होणार नाही, त्या दोघा भावांच्या पाठीशी आम्ही दोघे भाऊ आहेत, त्यामुळे काळजी करू नका। आणि हा प्रोजेक्टच्या संपूर्ण पूर्तता होण्याची आम्ही दोघेही आपल्या सर्वांना ग्वाही देतो। धन्यवाद। आज बकरी ईद भी है, आप सभी को बकरी ईद की शुभकामनाएं देता हूँ और बकरी ईद के अवसर पर एक अच्छे काम की यहाँ पे शुरुआत हो रहा है, तो वो भी आज अच्छा अवसर है। आपकी दुआ और आपका सहयोग और आपका आशीर्वाद इस प्रोजेक्ट को आप दीजिए, ये भी आप सभी को मैं गुजारिश करता हूँ। धन्यवाद। आज कोकण नगर गृहनिर्माण संस्था आज बरेच वर्षांनी त्यांना स्वतःच्या घराच्या चाव्या मिळत आहे। आज चावी वाटप आम्ही करतोय, त्यामध्ये आमचे कुकरेजा कंपनीचे मोहन कुकरेजा आणि त्यांचे छोटे बंधू सुनील कुकरेजा हे आमच्याबरोबर आहेत आणि मुख्य प्रवर्तक मुबारक भाई आहेत आणि आमचा कट्टर कार्यकर्ता मनोज खरात आहे। आज सर्व जनता इथे आलेली आहे आणि 109 घराचा आपण चाव्या वाटप आज करतोय। आपण माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिशय त्यांना मदत केलेली आहे
माननीय राहुल शेवाळे यांनी मदत केलेली आहे आणि इथली कोकण नगरची जी कमिटी आहे त्या कमिटीने पण मदत केलेली आहे. आणि आज आमचे चेंबूरचे मुख्य बिल्डर जे आहेत कुकरेजा, ते दोन्ही भाऊ ह्या जिथे एकत्र आलेले आहेत आणि एकत्रपणे आम्ही ह्या कोकण नगरच्या रहिवाशांना चाव्या वाटपचा कार्यक्रम आम्ही करतोय. आणि खास धन्यवाद SRNच्या अधिकाऱ्यांना देतो की अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन ह्या आम्हाला चाव्या रूमच्या हातात दिलेल्या आहेत आणि त्या चाव्या आज आम्ही वाटप करतोय. आज ईद आहे, सर्व आमच्या मुस्लिम बंधू भगिनी आहेत त्यांना ईदची मुबारकबाद देतो आणि बाकी सर्व रहिवाशांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते भाई पण बोलले बरोबर, पण काय आहे जे SRच्या स्कीम प्रमाणे आहे ना, हे लॉटरी सिस्टम मध्ये उडवले जाते. इथे आम्ही एक कुठे अशी मेजॉरिटी दाखवू शकत नाही. आता एक रूम समजा तुमच्या दोघा भावांचा आहे किंवा ते तुम्हाला कुठल्या SR मध्ये असं नाही का तुम्हाला त्या बाजूला तुम्हाला ते ऍडजस्टमेंट करावं लागेल किंवा तुम्ही त्या माणसाचं त्याच्याकडून करा. बाकी आता जर ह्या होत असेल ना तर जेवढ्या चाव्या आहेत त्या लॉटरी सिस्टमने उडवा. आणि आता एवढे जे पब्लिक जमा झाली आज एवढी ही त्रस्त झालेली आहे आणि एवढा डिले झालेला नाही का तुम्हाला ह्याच्या पुढे थोडा डिले करायची गरज पण नाही. आता जर चाव्या भेटत आहेत तर सगळ्यांना तुमच्या लॉटरी सिस्टम प्रमाणे उडवा. ज्यांच्या रूमची चावी आहेत त्यांनी आपल्याला अलॉटमेंट घ्यायचं होतं. एक सर्वांना रिक्वेस्ट आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला ही कमिटी किंवा ते जे कार्यकर्ते ते बोलवतील तेव्हा तुम्हाला ते हजर राहावं लागेल आणि आपापले अलॉटमेंट घ्यावी लागेल. तर माझं पण त्यांना अनुमोदन आहे का बाबा आता आहे ना सर्व वाटले जाऊ दे, लॉटरी सिस्टम नाही घ्या आणि त्याप्रमाणे आपापल्या रूमचं काय आहे ते लवकर ताबा घ्या. त्यांना मिळाली आहे ईदच्या दिवशी. कारण मी तर माझ्या ऑफिसच्या समोरच त्यांची हा जे ट्रान्झिट कॅम्प होता आणि खरोखर खूपच उशीर झाला त्यांना आणि त्यांचे असुविधा आणि इतर खूपच अव्यवस्था होती, त्रास होत होता. आज त्यांना नातेसाहेबांच्या प्रयत्नाने आज त्यांना ट्रान्झिट जे भेटतंय नवीन, त्यासाठी मी नातेसाहेबांनी जे प्रयत्न केले, मेहनत घेतली, त्यासाठी पण मी त्यांचा आभार मानतोय. आणि हे शेवटी चेंबूरकरच सर्व चेंबूरचे लोक त्यांची आजची पिढी ओळखत नसतात. आमचे वडील असताना कोकण नगर, विजयनगर हे परिसर पूर्ण म्हणजे खूपच मनापासून आनंद झाला है. आज मैं जब स्टार्ट को ही बोला, आज का जो दिन है बहुत पवित्र है और किधर तो भी हम लोग का भी बहुत सपना था. ये हम लोग 2006 से लड़ाई चालू है और किधर तो भी आज मेरे को सबसे बड़ी खुशी है कि हमारे दोनों विकासक मोहन सेठ, सुनील सेठ बैठे और साथ में बैठे. सबसे बड़ी बात है और सबसे बड़ा श्रेय हमारे जो आमदार साहब है हमारे, उन्होंने यहाँ तक प्रयत्न करके आज दोनों को एक मंच पे लाया है. और किधर भी हम लोग का जो आज किधर खोया था कि हम लोग का काम डिले हो गया या पब्लिक का जो नाराजगी था वो आज हम लोग का मेरे ये एक ही क्षण में यानी आज के अच्छे दिन में वो नाराजगी भी दूर हो गया है. और किधर तो भी हम लोग भी एक आस पैदा होगी कि किधर कुछ ना कुछ आज हम लोग का ट्रांजिट का बिल्डिंग में हम लोग को इसका पहुंच रहे हैं टेम्पोररी अकॉर्डिंग. और किधर तो भी हम लोग काम परमानेंट मिलेगा. ये आज हम लोग के मन में ये जनता की तरफ से आज तक जो भी मैं विकासक बोल के जो बात सुना, इधर तो भी आज मेरे को लगा कि मैंने जो प्रयत्न किया है, हम लोग कमेटी ने मिलकर जो प्रयत्न किया और लोगों ने शांत रह के आज तक कॉपरेट किया. और ये शांति का वही फायदा है कि आज किधर तो भी हम लोग एक अच्छी जगह पे जाएंगे और किधर तो भी हम लोग का काम चालू होगा. क्योंकि आज हमारे साथ में सेठ, हमारे आमदार, हमारे स्थानिक आमदार हमारे साथ में, और किधर तो भी हम लोग का काम चालू होगा और हम लोग अच्छे जगह पे जाएंगे. ये आज करके मैं दो शब्द कहूँ. आपको विकासक का शुभेच्छा हो गया, आमदार साहब का हो गया. आपको शुभेच्छा देने के लिए पूर्व सांसद राहुल शेवाले जी भी आ रहे हैं. हाँ, उनका तो वो देखो हमारे माजी ये थे, लेकिन आज के जो दौर में हमारे जो आमदार है, मैं ऐसा बहुत कम देखा कि कोई आमदार, क्योंकि इसके पहले भी आमदार थे, कोई हम लोग को जो है हम लोग का प्रकरण चालू, कोई हम लोग के बाजू में आने हमको पूछा ना. आज उन्होंने हमको बच्चे के सरी का बाजू में लेके, मैं उनका तारीफ नहीं करा सामने करके. हमारा एक लड़का ये मनोज है, कोई भी मैसेज है अगर साहब को थोड़ा सा भी बोलेंगे ना तो वो कभी भी रात को. और उनका सबसे बड़ा आदत मेरे को एक लगा कि उन्होंने जब भी बोला है कि मैं कल 10 बजे आऊँगा, मेरे को लगता है 10:30 कभी नहीं बजा. वो 10 बजे की मैं खुद लेट होता है कभी कभी, लेकिन साहब हम लोग उसके पहले साहब हाजिर रहते. बस उनका यही बड़प्पन है. और आज उनको उनके साथ में उनके वजह से आज हमारे सामने हमारे सुनील सर और मोहन सर बैठे, ये उनका ही हमको धन्यवाद. आज खरोखर भरपूर आम्हालासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण कोकण नगर हे आमचं सुरुवातीचं काम होतं
तर आम्ही इथे महालक्ष्मी सोसायटी पण केली, हाजीमला नगर केलं, विजयनगर पण चालू आहे. हे कोकण नगर आम्हाला आमच्यासाठी करणं एक प्रायोरिटी होतं आणि सगळे गाववाले माझे गावचे लोक आहेत. कोकण नगर आहे, कोकणवासी, आम्ही कोकण नगर आहे, आम्हाला त्यांचं सगळ्यात जास्त आहे. जे जवळचे सगळे गावचे म्हणजे मुंबई पण जवळ, गावी पण जवळ, आम्ही कुठे जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे मला ह्यांचं काम नाही होत, त्यामुळे मला भरपूर टेन्शन झालं होतं. आणि आज अशी कंडिशन आहे की आज एक कोविडपासून भरपूर वाईट परिस्थिती येऊन बसली होती. काम अडकलं होतं, काम पुढे मुवमेंट होत नव्हतं. आज मला काहीतरी चांगलं दिसतंय, आज काम होईल असं वाटतंय. आणि काम आपलं सप्टेंबरच्या आजूबाजूला काम चालू होईल, लोकांना चांगले घरं मिळतील, सगळे चांगल्या पद्धतीने राहतील आणि आम्हाला त्यातच आनंद वाटतो. बाईक आहे आम्हाला लोकांना घर देऊन त्यांच्या खुशीमध्ये. मागे आग लागली होती तेव्हा काही लोक विकासकावर असं बोट दाखवत होते, पण आज ते विकासक दाखवून दिलंय की मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. हे बघा, ती आग लागली होती, त्यात विकासकाची काही चूक नव्हती. तरीही विकासकाने त्यामध्ये खर्च करून स्वतःकडून पैसे दिले आणि तेव्हा त्या माणसा जेव्हा राहत होता त्या घर मालकाची चुकी होती. पण तरीही त्याचे आम्ही भुर्दंड भरला आणि आम्ही त्यातून त्यांना हे केलं, सहाय्य केलं. आणि आम्ही आमच्या स्वतःवर घेतले, आमच्या घरात राहतात, त्यामुळे आम्ही आमच्या स्वतःवर घेऊन आम्ही ते काम करून दिलं. पण लोकांनी आम्हाला भरपूर वाईट बोललंय. तुम्हाला माहित असेल, मीडियामध्ये आलं, सगळीकडे आलं. पण आम्ही घाबरलो नाही, आम्ही उभं राहिलो, पब्लिकला फेस केलं. आजही फेस, आज सत्तेचा विजय झाला. आज मला आम्ही छाती अजून 56 इंच का सीना बोलते हैं ना, 56 इंच का सीना आज हमारा हुआ बस. ठीक है, लेकिन हमारे हिसाब से वो ठीक नहीं। अभी आपने चाबी बांटने का प्रोग्राम रखा है, सब चाबी लेने के लिए आए थे, और 10 चाबी 5 चाबी अलग बैठेंगे, वो चलेगा नहीं। सर के सामने सबको चाबी दे दो और जब भी तुम्हारा अलॉटमेंट में लेटर आए तो जब भी बना के हम लोग को बुलाओ, वो चाबी के हिसाब से लेटर हाथ में दे दो। हमको ये मुद्दा, लेकिन 10 चाबी मत दो, नहीं तो दो भी मत, देना तो पूरा दे दो, ठीक है। और दूसरी बात, चेहरा देख के ये देख के वो नहीं चलेगा। बाद में क्या होगा, मुबारक पटेल तुम्हारा नाम खराब हो जाएगा। तुम बोलेगा रोड साइड को गया, वो बोलेगा पीछे साइड को गया, तो यहाँ जितनी जो निकलेगी वो रोड साइड को जाने दो या पीछे साइड को जाने दो, इसमें किसी को तकलीफ नहीं होगी। क्या होगी कि आपको किसको ऊपर से बोलो, सही से बोलो, नहीं तो फिर बाद में बोलेगी कि मुबारक पटेल साहब का हमारा फिर बाद में लगा के मत दो। मतलब कैसा ये नंतर भाई तुम्ही गेले ना, मग इकडे चर्चा वेगळी होती. म्हणून ठरलेला एक नीती आहे, चाबी घेऊनच आपल्याला जायचं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हे लोक अग्रीमेंट आपल्याला देतात, ऑफिसला कुठं बोलवणार आहे समजा, तर तिथं जायचं, सगळ्यांना अग्रीमेंट पेपर घेऊन यायचं आणि आपल्याला तिथं रूम मध्ये जायचं. सगळ्यांचं संयम, मतलब तुम्ही जे हे केलं, सगळ्यांना मदत केली, सरांना वगैरे मोठे साहेब, त्याच्यामुळे धन्यवाद सगळ्यांसाठी. हात जोडून जो सपना इन सब ने देखा था वो कुछ हद तक अब पूरा हुआ है। बाकी का सपना बहुत जल्दी और पूरा हो जाएगा। और ईद की सब लोगों को, सब रविवासियों को, सबको बहुत बहुत शुभकामनाएं। ऑल द बेस्ट एंड ऑल माय बेस्ट विशेस।